तर देदन का मोडमान का स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आज आपण बघणार आहोत मित्रांनो टाटा पंच बेस मॉडेल असणार आहे मित्रांनो आपल्याकडे. तर तुम्हाला आज हा विशेष व्हिडिओ आज हा दिसत आहे का की मित्रांनो सेफ्टी आहे, सेफ्टीचा विषय आहे, विषय आपल्या फॅमिलीचा आहे, म्हणून आज आपण व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तुम्ही आपल्या युट्यूबच्या चॅनल वरती बघितले असेल मित्रांनो, आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवतो जे आपल्याला रस्त्याला दिसेल त्याचा व्हिडिओ बनवतो. विशेष माहिती आपल्या पब्लिकला, आपल्या फॅमिलीला पोहोचवण्याचा प्रयत्न मी 100% करत असतो मित्रांनो. तर आज माझ्या फॅमिलीच्या सेफ्टीचा विषय आहे, माझ्या पब्लिकचा सेफ्टीचा विषय आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर माझी फॅमिली सेफ राहिली पाहिजे, माझ्या फॅमिलीवरती काही अडचण नाही आली पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओचा मेन पर्पज असणार आहे आपली टाटा पंच गाडी मित्रांनो. तुम्ही टाटाची कोणतीही गाडी घ्या, 5 स्टार रेटिंगच्या खाली गाडी कोणती नाहीच मित्रांनो. टाटा म्हणले की क्वालिटी, आणि क्वालिटी म्हणले की टाटा. माझ्या कोणत्याही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा मित्रांनो, तुम्हाला हे शब्द वापरलेले 100% दिसतील. 100% शब्द वापरण्याचं कारण एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे टाटा. टाटा म्हणजे मित्रांनो कोण आहे, आपल्या फॅमिलीसाठी एकदम परफेक्ट अशी गाडी, परफेक्ट असा लुक, परफेक्ट अशी सेफ्टी फक्त टाटाच देतं मित्रांनो. तर मेन पॉइंट आपला असणार आहे ही टाटा पंच गाडी. या टाटा पंच गाडीचं विशेष जर तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो, तर या गाडीचे मी तुम्हाला काय फीचर्स सांगणार आहे, या गाडीची सेफ्टी सांगणार आहे, या गाडीचं तुम्हाला ऍव्हरेज सांगणार आहे. या गाडीची जेवढी माहिती आहे तेवढी सगळी कव्हर करून मी तुम्हाला 100% सांगणार आहे. तर मेन पॉइंट आपण घेऊयात की हा डॅश कॅम पुढचा डॅशबोर्ड असणार आहे. तर या डॅशबोर्ड मध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी तर बेसिक वेरियंट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला यात ऍक्सेसरीज वेगळ्याच घ्यावे लागणार. ऍक्सेसरीज ऑप्शन देखील आपल्या शोरूमला अवेलेबल असतो मित्रांनो. तुम्ही शोरूमला अख्खं कॉम्बो किट घेऊ शकता, ऍक्सेसरीज करू शकता, गाडी देखणी सुद्धा करू शकता. ह्यात विषय कसा राहतो मित्रांनो, गाडी प्रत्येक जण हायेस्ट रेंजला जाऊन किंवा हायेस्ट प्राइसची गाडी घेऊ शकत नाही मित्रांनो. त्यामुळे टाटा कंपनी असू दे किंवा कोणती कंपनी असू दे, एकदम टॉप सगळंच टॉपच मॉडेल बनवत नाही मित्रांनो. बेसिक, सेकंड, टॉप असे 3-4 प्रकारचे व्हेरियंट मित्रांनो असतात. कारण की प्रत्येकच माणूस हा लक्झरी गाडी घेऊ शकत नाही, प्रत्येक माणूसच महागडी गाडी घेऊ शकत नाही. त्यामुळे टाटामध्ये बेसिक, टॉप, सेकंड, टॉप अशा बऱ्याच प्रकारचे व्हेरियंट तुम्हाला बघायला भेटतात. कारण की टाटा आपलं फॅमिलीचा विचार करत असतं, पब्लिकचा विचार करत असतं, त्यामुळे तुम्हाला टाटामध्ये भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर मेन विषय राहिला की इथे आपल्याला पॉवर मध्ये स्टेरिंग राहणार आहे, डिस्प्ले अशा प्रकारचा असणार आहे, डिजिटल डिस्प्ले असणार आहे, 4 AC विंड्स असणार आहेत, ड्रायव्हर साईडला, को ड्रायव्हर साईडला पॉवर विंडोज असणार आहेत. बॅक साईडला फक्त बेसिक मॉडेलला काय राहतं मित्रांनो, बॅक साईडच्या ज्या विंडोज आहेत त्या मॅन्युअल असतात, हाताने हँडल वगैरे असतो, त्याने खिडक्यावर घ्याव्या लागतात. आणि गिअर ट्रान्समिशन जर म्हटलं मित्रांनो, तर मॅन्युअल मध्ये गिअर ट्रान्समिशन असणार आहे. याचं 5 गिअरची गाडी असणार आहे, 5 गिअर पुढे चालण्यासाठी, एक रिव्हर्स गिअर असणार आहे. हँड ब्रेक मॅन्युअल मध्ये असणार आहे आपला ओल्ड जनरेशन. नवीन गाड्यांचं मित्रांनो बटन आलेलं आहे, पार्किंग बटन. ते बटन खाली दाबल्यानंतर गिअर निघतो, वरती उचलल्यानंतर गिअर लागतो, हे पार्किंग लागतं मित्रांनो. तसंच हे ओल्ड जनरेशन जुनी गाडी तुम्ही बघितली असेल त्या टाईप मध्ये मित्रांनो ह्याचा हँड ब्रेक असणार आहे. परत सीट बेल्ट तर काय सगळ्या गाड्यांनाच असतात, हे सगळ्या बेसिक गोष्टी असतात. तुम्हाला आता मेन पॉईंट दुसरं सांगतो मित्रांनो, ह्या गाडीचं ऍव्हरेज मिडल क्लास असू द्या, लोअर क्लास असू द्या किंवा रिच क्लास असू द्या मित्रांनो, ही गाडी सगळ्याच बाबतीत सगळ्यांनाच ऍव्हरेज म्हणलं मित्रांनो की A1 क्लास विषय म्हणले की फक्त टाटाच राहतो मित्रांनो. ही गाडी जर तुम्ही हायवेला चालवली, एक लेवल चालवली, वडावडी केली नाही, काय नाही, 80, 90, 80, 90, 70 ह्या रेंज मध्ये जर 80, 90, 100 ह्या रेंज मध्ये जर गाडी तुम्ही कंटिन्यू एक लेवल जर चालवली मित्रांनो, तुम्ही 30च्या आत येणारच नाही, 30च्या आतमध्ये तुम्ही येणारच नाही मित्रांनो. एवढ्या चांगल्या प्रकारचं ऍव्हरेज ह्या टाटा पंचला गाडीला भेटतं मित्रांनो. आणि जर सिटी लेवलला ट्रॅफिक असेल, गाव लेवलला जर चालवत असाल तर मित्रांनो तुम्ही 25च्या आतमध्ये येऊ शकत नाही, ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला मित्रांनो. कारण की ऍव्हरेज हे चांगल्या प्रकारचं भेटतं मित्रांनो. ही टाटा पंच गाडी बाबतीत आपण बोलत आहोत, टाटा पंच गाडीचं आपण सांगतोय. तर ही गाव लेवल, सिटी लेवलला ही 25च्या आतमध्ये येत नाही, आणि हायवेला जर तुम्ही एक लेवल चालला तर 30च्या आत तुम्ही येत नाही.
तर हे झालं आपल्या ऍव्हरेज बद्दल मित्रांनो. तर आणि हे आपल्या वायपर बद्दल झालं मित्रांनो. काही तुम्हाला वायपरचं दावतो मी, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल थोड्या प्रमाणात. तर या बेसिक मॉडेलला मित्रांनो फ्रंट साईडलाच फक्त वायपर्स भेटतात. बॅक साईडला टॉप मॉडेलला रिअर साईडचं जे असतं वायपर बॅक साईडला तो भेटतो टॉप मॉडेलला. तर हे असणार आहे बेसिक मॉडेल, त्यामुळे पुढच्या साईडला फक्त आपल्याला वायपर्स भेटतात. आणि ह्याला काय आपलं हॅझार्ड वगैरे या इथे हॅझार्ड असणार आहे पार्किंगचं. परत नाही तर लाइटिंगची सिस्टीम वगैरे असणार आहे. इथं लाईट कमी जास्त ऍडजस्टमेंटचं सुद्धा ऑप्शन आपल्याला भेटतो मित्रांनो. आणि ही गाडी बेसिक व्हेरियंट मध्ये असल्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगतोय. तर मेन विषय मित्रांनो असा की तुम्हाला गाडी घेताना मित्रांनो हा मेन पॉइंट तुम्ही 100% लक्षात घ्यायचा आहे. हा पॉइंट, हा व्हिडिओ तुम्ही अख्खा बघा. का की ही माझं तुम्हाला आव्हान आहे मित्रांनो. विषय शेवटी आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीचा आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही नवीन गाडी घेत असाल तर गाडी सोबत तर इन्शुरन्स 100% येतोच, त्यात काय वादच नाही. पण तुम्ही इन्शुरन्स 100% 1 वर्ष झाल्यानंतर रिन्यू करावा लागतो, नवा इन्शुरन्स घ्यावा लागतो. तर तो तुम्ही 100% घ्या. त्याचे बेनिफिट्स असे राहतात मित्रांनो की काही माणसं काय करतात, सुरुवातीचा इन्शुरन्स वापरतात, नंतर इन्शुरन्स घेत नाहीत. पण कळत न कळत मित्रांनो शेवटी माणूस आहे, माणसाकडून चुका होतातच. जर चुकून ऍक्सिडेंट जर झाला आणि जर गाडीचं मोठं नुकसान जर झालं तर मित्रांनो या गाडीचं नुकसान मिडल क्लास असू द्या किंवा कोणत्या क्लासचा जरी माणूस असला तरी त्याला जास्त जर मोठं नुकसान झालं तर ते नुकसान आपण कव्हर करू शकत नाही. त्याला खूप मोठा खर्च येतो मित्रांनो. तर त्याला सपोर्ट काय करतं इन्शुरन्स. जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, कितीही मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या मित्रांनो, जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, तुम्ही अवघ्या किरकोळ पैशात म्हणजे प्रोसेसिंग फी असेल माझ्या म्हणण्यानुसार किंवा माझ्या माहितीनुसार प्रोसेसिंग फीला फक्त पैसे लागतात मित्रांनो. नाहीतर अख्खी गाडी तुम्हाला मित्रांनो अख्खीच्या अख्खी गाडी डॅमेज झालेली असेल, काय झालेलं असेल तर तुम्हाला ती रिपेअर करून भेटते अवघ्या फक्त प्रोसेसिंग फी मध्ये मित्रांनो. तर इन्शुरन्स तुम्ही 100% घ्यायचा आहे आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी मित्रांनो. तुम्ही इन्शुरन्स घ्या. मी म्हणत नाही ह्या कंपनीचा घ्या त्या कंपनीचा घ्या, जी तुम्हाला कंपनी लवकरात लवकर सेवा पुरवेल, ज्याचे बेनिफिट चांगले असतील त्या कंपनीचा घ्या. मी इथे कोणत्याही कंपनीचं नाव घेत नाही की तुम्ही ह्याच कंपनीचं घ्या. मला काय कंपन्यांचं काय घेणे देणं नाही. पण विषय फक्त आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीचा येतो म्हणून मी मित्रांनो सांगत आहे की तुम्ही इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. आणि तुम्ही टाटाच्याच गाड्या का घ्या, मी का सांगतोय टाटाच्याच गाड्या का घ्या, की हे आहे आपला इंडियन ब्रँड. टाटा म्हणलं की इंडियन ब्रँड भावानो, इंडियन कंपनी आहे. 5 स्टार रेटिंग असणार आहे. मेन म्हणजे सेफ्टी असणार आहे आणि ऍव्हरेज नादखोळा असणार आहे. नादखोळा ऍव्हरेज मस्तपैकी फॅमिली बसवायची, ट्रिप वगैरे करायची, स्वतःच्या गाडीत हिंडायचं. ह्याला गाडी माग त्याला गाडी माग अजिबात करायचं नाही. आणि मी मित्रांनो असं म्हणतच नाही मुळीच की तुम्ही गाड्या घ्याच. जर तुमच्याकडे पैसे असतील, तुमचं फॅमिली चांगली राहावी, फॅमिलीसाठी घ्या तुम्ही मित्रांनो. की नाहीतर घर जाळून कोळशाचा व्यापार करू नका मित्रांनो. घर जाळून कोळशाचा व्यापार अजिबात करायचा नाही. तुम्ही अगोदर आपल्या फॅमिलीची कंडिशन बघायची आहे. आपल्याकडे पैसे किती येतात, आपला इन्कम सोर्स काय असणार आहे, त्याच्यावरती तुमचं नियोजनबद्ध सगळं कार्यक्रम असावा. त्यानंतरच तुम्ही गाडी घ्या. पण टाटाचीच गाडी घ्या असं माझं म्हणणं आहे. कारण की मित्रांनो टाटा म्हटलं की सेफ्टी मित्रांनो. आजकाल हायवेला एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होतात मित्रांनो. मी काही गाड्यांचं बघितलं मित्रांनो, काही गाड्या जाग्यावर चपाती कशी चिमाटते बारकी अशी चपाती, त्या चपातीवर डायरेक्ट मित्रांनो गाड्या मोडत्यात. एवढा मोठा भयंकर ऍक्सिडेंट होतो मित्रांनो. पण टाटाच्या गाडींचा विषय भावानो, तुम्ही कुठेही जावा, सोशल मीडिया बघा, युट्यूब बघा, फेसबुक बघा, इंस्टा बघा, तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. म्हणजे मी काही मित्रांनो काही व्हिडिओ असेच बघितलेत, कंटेनर गाडीवरती पडलेला तरी आतली फॅमिली हाय अशी बाहेर निघालेली. पंच गाडी होती, अख्खा कंटेनर गाडीच्या वरती होता, तरी गाडीतून माणसं अजिबात काहीच स्क्रॅचेस नसताना माणसांच्या अंगाला हाय अशी सेफ्टी मध्ये बाहेर निघालेत. म्हणजे टाटा कंपनीने किती सेफ्टीवरती ध्यान दिलंय मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही टाटा कंपनीच्या गाड्या घ्या मित्रांनो.
सेफ्टी मेन राहते, ऍव्हरेज पण चांगलं राहतं. आणि हे बेसिक मॉडेल मित्रांनो, मेन तुम्ही म्हणताल 10-15 लाख कुठं गुतवायचे, अजिबात नाही मित्रांनो. ह्या गाड्या मला वाटते माझ्या माहितीनुसार 7-8 लाख रुपयापासून एक बेसिक वेरियंट आहे मित्रांनो. 7-8 लाखापासून बेसिक वेरियंट राहतं मित्रांनो. आणि टाटा पंच टॉप मॉडेल 11-12च्या आसपास काहीतरी आहे मित्रांनो सध्याचं. हे रेंज राहते मित्रांनो. तर आपण आपला किस्सा बी जाळायचा नाही आणि आपल्या फॅमिलीचा पण विचार करायचा आहे, तर आपण टाटा पंच गाडीकडे 100% जाऊ शकता. तुम्हाला टाटा पंच पेक्षा जर जास्त बजेट असेल तर तुम्ही टाटाची सियारा आहे, अल्ट्रॉज आहे, परत सियारा आहे, हॅरियर, सफारी, परत ईव्ही पण कर्व आहे, पंच मध्ये पण ईव्ही आहे, नॅक्सॉन मध्ये पण ईव्ही आहे. अशा बऱ्याच भरपूर व्हेरियंट्स आहेत टाटाचे, त्या तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला टाटाचं नाव एवढ्या वेळा का घेतोय की कारण भावानो विषय फक्त आपल्या सेफ्टीचा, आपल्या फॅमिलीचा आहे, म्हणून मी टाटाचं नाव घेतोय. 10 वेळा टाटाचं नाव घेतोय मित्रांनो. कारण की मला तर माझ्या म्हणण्यानुसार मित्रांनो, किंवा मी ट्रॅव्हलिंग करत असतो मित्रांनो, मी एवढ्या जिथे नाही तिथं मी हिंडलोय मित्रांनो, पण टाटाच्या गाडीचा खरंच तोड नाही, कुठंच तोड नाही मित्रांनो. कारण की टाटा भावानो सेफ्टी आहे. मी माझ्या समोर कितीतरी लाईव्ह ऍक्सिडेंट बघितलेत मित्रांनो. मी आता सोशल मीडिया चालू केलं म्हणून हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आता ह्याच्या अगोदर मी एवढे लाईव्ह ऍक्सिडेंट बघितलेत समोरासमोर मित्रांनो. खूप भयानक परिस्थिती असते. घरातलं जर करता माणूस जर मित्रांनो ऍक्सिडेंट मध्ये जर गेला तर ती फॅमिली कुणाकडे बघून जगणार किंवा त्या फॅमिलीची काळजी कोण घेणार. तर त्या माणसाला सेफ राहायचं असेल, घरातल्या त्या माणसाला जर सेफ राहायचं असेल तर फक्त एकच ऑप्शन, ओनली टाटा. ओनली टाटाच मित्रांनो आपल्या ध्यान देतं सेफ्टीच्या बाबतीत. फक्त टाटा कंपनीच ध्यान देते. मी कोणत्या कंपनीला नावं ठेवत नाही, कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही, कोणत्या कंपनीला मी अजिबात कमी लेखत नाही. ते त्यांच्या परीनं 100% चांगला प्रयत्न करतात. मला दुसऱ्या कंपनीबद्दल मी वाईट बोलणार पण नाही, आपण त्यांच्याबद्दल काय सांगणार पण नाही. पण मेन पॉइंट राहतो मित्रांनो सेफ्टी. मला आपल्या फॅमिलीची काळजी वाटते, तुमची काळजी वाटते, म्हणून मित्रांनो मी हा आजचा व्हिडिओ बनवलाय. तर तुम्ही ह्या गाडीबद्दल अजून जाणून घ्या. तुम्हाला जर का अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट करू शकता. तुम्हाला आसपास नियर बाय जवळ कोणती टाटाचं शोरूम असेल तिथे जाऊन तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्हला भेटू शकता, गाडीची प्रॉपर माहिती घेऊ शकता. या अशा प्रकारच्या गोष्टी अवेलेबल राहतात. आणि तर तुम्ही बेसिक व्हेरियंट घेतलं, तुम्ही ऍक्सेसरीज घेऊ शकता. परत टॉप बेसिक मॉडेल मध्ये काय राहतं, इथे आता ह्याला साऊंड इन्फोटेनमेंट सिस्टम नाहीये, तर तुम्ही बाहेरून किंवा ऍक्सेसरीज मध्ये ऑप्शन असेल मला वाटतंय, तर ते तुम्ही करून घेऊ शकता मित्रांनो. साऊंड इन्फोटेनमेंट घेऊ शकता, परत सीटला कव्हर घेऊ शकता, परत आतमधून इंटेरियर करू शकता, बाहेर मॅगवेल्स बसवू शकता, मड फ्लॅप याचा बॉडी कव्हर घेऊ शकता. म्हणजे भरपूर ऍक्सेसरीज, मला जेवढ्या गोष्टी माहिती होत्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. पण ऍक्सेसरी म्हणजे भरपूर गोष्टी असतात. सेंट सुद्धा भेटतो मित्रांनो, सेंटचा डब्बा वगैरे असतो, ते सुद्धा ऍक्सेसरीज भेटतो. तर तुम्ही शोरूमला व्हिजिट करा, गाडीची प्रॉपर माहिती घ्या, तुमचं बजेट ठरवा, ऍक्सेसरीज घ्या. मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो इन्शुरन्स घ्या. आपल्या फॅमिलीसाठी वर्षाला प्रत्येक मला वाटतंय वर्षाला इन्शुरन्स घ्यावा लागतो. तर तुम्ही तो इन्शुरन्स 100% घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. सध्या तरी आजच्या व्हिडिओत एवढीच मला माहिती होती, एवढी तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की आपल्या फॅमिलीसाठी मी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर आजच्या या गाडीबद्दल मला एवढंच माहिती होतं जे मी तुम्हाला सांगितलं. तर आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या इंस्टा आयडीला, फेसबुक आयडीला जाऊन फॉलो करायचं आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणता अजून व्हिडिओ बघायचे असतील, कोणत्या गाडीबद्दल जर माहिती पाहिजे असेल, टाटाची असू द्या किंवा कोणती पण गाडी, कारण की प्रत्येक गाडीचं रिव्ह्यू देणं हे माझं काम आहे मित्रांनो. पण टाटात मी 10 वेळा नाव का घेतलं, कारण की आपली इंडियन कंपनी आणि सेफ्टी, आपल्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी मी 10 वेळा टाटाचं नाव घेतलं मित्रांनो. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. आणि तुम्हाला जर कोणत्या नवीन व्हिडिओ बद्दल किंवा गाडीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन कमेंट करायची आहे
की आम्हाला या गाडीबद्दल सांगा किंवा या गोष्टीबद्दल सांगा, त्यावरती 100% आप्पा व्लॉगर 100% काम करणार आणि ती कमेंट व्हिडिओवरती लावणार. जो कमेंट करेल त्याची कमेंट व्हिडिओवरती असणार पुढच्या. तर आपल्याला कमेंट पण 100% करायची आहे आणि ज्याच्या कमेंटवर जास्त लाईक येतील, ज्याच्या कमेंटवरती जास्त रिप्लाय येतील आणि जो चांगली कमेंट करेल मी त्याला स्वतः पर्सनली रिप्लाय देणार त्या कमेंटला. तर कमेंट येऊन सपासप कमेंट करायच्यात मित्रांनो. आपली गावठी भाषा आहे, समजून घ्या, पण प्रेमळ भाषा आहे. तर कमेंट करायची, तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे. आप्पा माने लगेच व्हिडिओ बनवून देणार. शक्य असल्यास आपण काम करतो मित्रांनो. काम करत करत आपण आपल्या पब्लिकला इन्फॉर्मेशन माहिती देत असतो मित्रांनो. तर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे कमेंट करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.